गाइस वेलकम टू विद्यामंदिर अकॅडमी. सो आपला टॉपिक चालू आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 7. तर त्याआधी क्वेश्चन नंबर 5 मध्ये दोन क्वेश्चन आपले बाकी आहेत आणि ते क्वेश्चन्स अलाइड अँगलच्या बेसिस वरती आहेत. म्हणजे मॅथ्स पार्ट फर्स्ट मध्ये आपण ते शिकणार आहोत अलाइड अँगलचं कन्व्हर्जन कसं करायचं. सो त्यामुळे मी ते दोन क्वेश्चन शेवटी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो the question number 7 is okay. So the question number 7 जे काय बाकीचे क्वेश्चन राहिलेले असतील 2-4 क्वेश्चन्स ते आपण एकदम शेवटी घेणार आहोत. ज्यावेळेस आपला तो टॉपिक क्लिअर होईल, तो टॉपिक समजल्याशिवाय तुम्हाला अलाइड अँगलचा कन्सेप्ट समजणार नाही आणि अलाइड अँगल आल्याशिवाय तुमचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो काही सॉल्व्ह होणार नाही. क्वेश्चन नंबर 5 मधले जे काही 2-4 क्वेश्चन आहेत ते ठीक आहे. सो द क्वेश्चन नंबर 7 डायरेक्टली घेतोय आपण. So the question number 7 is convert the complex number z is equal to I minus 1 upon cos pi by 3 plus I sin pi by 3 in polar form. याला polar form मध्ये काय करायचं आपल्याला कन्वर्ट करायचे. So the given number is z is equal to I minus 1 upon cos pi by 3 plus I sin pi by 3 plus I sin pi by 3. So pi by 3 चं कन्वर्जन तुम्हाला डिग्री मध्ये माहित आहे. pi by 3 means what? pi by 3 is equal to किती डिग्री? पाय बाय 3 म्हणजे त्याला डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 180 आपण पाय ने मल्टिप्लाय करायचं. त्याला 3 6 जा 0 जा 60 डिग्री. पाय बाय 3 मीन्स 60 डिग्री. सो cos 60 डिग्रीची व्हॅल्यू चेक करायची आपण. 1 अपॉन cos 60 डिग्री मीन्स व्हॉट? cos 60 डिग्रीची व्हॅल्यू जर बघितली तर ती किती असते? 1 अपॉन 2 अँड sin 60 डिग्री इज इक्वल टू √3 अपॉन 2. सो हे झालं तुमचं 1 अपॉन 2 प्लस I √3 अपॉन 2. सो हे काय होणार इथे? देअरफॉर 1 अपॉन 2 प्लस I √3 अपॉन 2 असा तुमचा हा कॉम्प्लेक्स नंबर असेल. तर ह्या कॉम्प्लेक्स नंबरला दोघांचा डिनॉमिनेटर खाली जर बघितलं तुम्ही तर कसं आहे? सेम. डिनॉमिनेटर सेम असेल तर मी याला असं लिहू शकतो दॅट इज z इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस √3I अपॉन 2. ओके 1 याला कसं लिहिणार? z इज इक्वल टू I मायनस 1 सॉरी या इथं I मायनस 1 होता. I मायनस 1 ठीक आहे. याची व्हॅल्यू 1/2 प्लस I इंटू साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू म्हणजे 60 डिग्रीची व्हॅल्यू √3/2. दोघांचं डिनॉमिनेटर सेम म्हणून मी डायरेक्ट न्यूमरेटरची ऍडिशन केली. आता हा वाला 2 कुठे जाणार? हा वरती जाणार. कुठे जाणार? वरती. दॅट इज इथे काय आहे? इथे ऑलरेडी 2 I मायनस 1 आहे. I मायनस 1 नॉट 1. ओके हा वरती गेल्यानंतर काय होणार? z इज इक्वल टू 2 इंटू I मायनस 1 अपॉन 1 प्लस √3I 1 प्लस √3I म्हणजेच किती येणार आहे? देअरफॉर z इज इक्वल टू 2 इंटू I दॅट इज 2I मायनस 2 अपॉन 1 प्लस √3I अपॉन 1 प्लस √3I. दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर. आता याचं कन्व्हर्जन z इज इक्वल टू a प्लस IB च्या फॉर्म मध्ये करायचं. z इज इक्वल टू a प्लस IB च्या फॉर्म मध्ये. फर्स्ट अपॉन मी काय केलं? z इज इक्वल टू गिवन नंबर पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री cos 60 डिग्री इज इक्वल टू 1/2 sin 60 डिग्री इज इक्वल टू √3/2. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 1 प्लस √3I अपॉन 2. हा वाला 2 इकडे वरती जातोय. 2 ह्या कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करूयात म्हणजे √2 इंटू I दॅट इज 2I 2 इंटू 1 दॅट इज 2 अपॉन 1 प्लस √3I. याचं कन्व्हर्जन आपल्याला काय कशात करायचंय? z इज इक्वल टू a प्लस IB च्या फॉर्म मध्ये. म्हणजेच याला मल्टिप्लाय करणार 1 मायनस त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने 1 मायनस √3I upon 1 minus √3I. So we get z is equal to multiplication of these two numerator and numerator चं multiplication that is 2I minus 2 into 1 minus √3I upon a plus b into a minus b. Right? So first of all write down as it is √3I and 1 minus √3I. Apply the formula a plus b into a minus b. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. Therefore, z is equal to 2I into 1 that is 2I. 2I into हे बघा इथे 2 into √3 minus 2 √3 and I into I square. I square म्हणजे -1. I square म्हणजे -1. त्याचं मायनस आणि याचं मायनस प्लस होऊन जाणार. -2 into 1 that is -2 minus minus plus 2 √3I 2 √3I. ओके मायनस मायनस प्लस 2 into √3 2 √3 आणि I अपॉन a plus b into a minus b means a square minus b square means √3I full bracket square. ओके तर अशा पद्धतीने काय होणार यांचा दोघांचं
मल्टिप्लिकेशन. सो वी गेट, आपल्याला पुढे काय मिळते, आपल्याला जर पोलार फॉर्म लिहायचंय. ओके, त्याचं काय करायचं, पोलार फॉर्म लिहायचंय. सो 2i आणि 2 प्लस रूट 3 आहे, यांच्या दोघांमधून i कॉमन. इथे 2 रूट 3 मायनस 2, 2 रूट 3 मायनस 2, दिस इज रियल पार्ट, प्लस i टाइम्स कॉमन काय करायचं, i कॉमन 2 प्लस रूट 3, 2 रूट 3, 2 प्लस 2 रूट 3, ठीक आहे, अपॉन स्क्वेअर ऑफ 1 इज 1 मायनस आयचा स्क्वेअर मायनस 1, त्याचा मायनस आणि याचा मायनस, मायनस मायनस प्लस रूट 3 चा स्क्वेअर 3. सो हे 3 इज इक्वल टू, इथून सगळीकडून आपण काय कॉमन करू शकतो, 2 कॉमन करू शकतो. यांच्या दोघांमधून पण 2 आणि ह्या सगळ्या टर्म मधून काय कॉमन करू शकता तुम्ही, 2 कॉमन करू शकता. सो 2 ऍज अ कॉमन, तर राहणार फक्त रूट 3 मायनस 1, ओके, प्लस i टाइम्स 1 प्लस रूट 3, 1 प्लस रूट 3 अपॉन 4, अपॉन 4. या सगळ्यांमधून कॉमन किती, 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, ओके, 2 2 जा 4. यांच्या दोघांमधून रूट 2 कॉमन, तर रूट 3 मायनस 1 प्लस ह्या दोघांमधून 2 कॉमन, तरी पण i इंटू 1 प्लस रूट 3i. सो दिस इज इक्वल टू रूट 3 मायनस 1 अपॉन 2 प्लस i टाइम्स 1 प्लस रूट 3 अपॉन 2, 1 प्लस रूट 3 अपॉन 2. ओके, r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो z इज इक्वल टू दिस रूट 3 मायनस 1 अपॉन 2 प्लस i टाइम्स 1 प्लस रूट 3 अपॉन 2. आपल्याला आता r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. नाव r इज इक्वल टू, r म्हणजे मॉड्युलस, मॉड्युलस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, देयरफॉर r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मीन्स व्हाट, a मीन्स रूट 3 मायनस 1, रूट 3 मायनस 1 अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 प्लस रूट 3 अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, सो हे म्हणजे किती येणार, दॅट इज r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, सेपरेटली करू शकतो आपण, रूट 3 मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर इथे 4 प्लस 1 प्लस रूट 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4. ठीक आहे, सो दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम सेम आहे. सो डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण एकदाच लिहिणार त्याला डिनॉमिनेटरला. सो राइट डाउन डिनॉमिनेटर ऍट वन्स, आणि याला a प्लस a मायनस b चा फॉर्म्युला वापरायचा, a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ रूट 3 मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो a स्क्वेअर मायनस 2 इंटू a इंटू b, 2ab प्लस b स्क्वेअर मीन्स प्लस 1 स्क्वेअर, देन प्लस a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू रूट 3 प्लस रूट 3 स्क्वेअर अपॉन 4, अपॉन किती येणार 4. तर इथं जर तुम्ही बघितलात तर काय येणार आहे, देयरफॉर r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, हे बघा हे वाली टर्म मायनस 2 रूट 3 इंटू 1 प्लस रूट 3 इंटू 1 गेट कॅन्सल, रूट 3 चा स्क्वेअर 3, 1 चा स्क्वेअर प्लस 1, 1 चा स्क्वेअर प्लस 1, रूट 3 चा 3 अपॉन 4, 3 प्लस 3 6 7 8, 8 by 4, that is r is equal to under root of 8 by 4. 8 by 4 means therefore r is equal to square root of 2. r ची व्हॅल्यू किती आली, स्क्वेअर रूट ऑफ 2. आता थीटा पण फाइंड करायचा आहे. नाव थीटा इज इक्वल टू, आर्ग्युमेंट फाइंड करायचं आहे. नाव थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन a. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b अपॉन a. So the value of b is nothing but 1 plus root 3 upon 2. Therefore, theta is equal to tan inverse of 1 plus root 3 upon 2 upon a. A means root 3 minus 1 upon 2. So root 3 minus 1 upon 2. So root 2 get cancelled. Therefore, theta is equal to
इथे लिहितो मी therefore theta is equal to tan inverse of root 3 plus 1 upon root 3 minus 1, root 3 plus 1 upon root 3 minus 1. ठीक है. Now the polar form is so polar form का असतो आपला z is equal to r into cos theta plus I sin theta, r into cos theta plus I sin theta. This is the polar form and we know the value of r. Okay, therefore z is equal to r means root 2 into cos theta. आता इथे थीटाची व्हॅल्यू पुट करायची नाही, सो थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 3 मायनस 1. पुट करू नका, डायरेक्टली cos थीटा प्लस I sin थीटा असे द्या. where theta is equal to tan inverse of root 3 plus 1 upon root 3 minus 1. This is the value of theta. So अशा पद्धतीने काय करायचे तुम्हाला त्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. Next one is question number 8. So the question number 8 is for z is equal to 2 plus 3i. For z is equal to 2 plus 3i, verify the following. आपल्याला काय करायचं आहे, हे फॉलोइंग जे काय दिलेले आहे प्रॉपर्टीज आहेत त्या व्हेरीफाय करून बघायच्या. सो द फर्स्ट प्रॉपर्टी इज कॉन्जुगेट ऑफ z कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट इज इक्वल टू z. झेडचा इक्वल्स कॉन्जुगेट आणि पुन्हा एकदा कॉन्जुगेट घेतल्यानंतर झेडच मिळेल. सो फर्स्ट प्रॉपर्टी आपण व्हेरीफाय करून बघूया. सो द फर्स्ट नंबर z इज इक्वल टू 2 प्लस 3i. तर z कॉन्जुगेट किती येणार, देयरफॉर z कॉन्जुगेट इज इक्वल टू 2 मायनस 3i. ओके, आता या कॉन्जुगेटचा पुन्हा एकदा कॉन्जुगेट घ्यायचा आहे म्हणजे z कॉन्जुगेट ऑफ z कॉन्जुगेट. ठीक, कॉन्जुगेट ऑफ z कॉन्जुगेट इज इक्वल टू now conjugate of z conjugate is equal to z चा conjugate किती 2 minus 3i. याचा पुन्हा एकदा conjugate घ्यायचा म्हणजे काय होणार, हा येईल 2 plus 3i आणि 2 plus 3i म्हणजेच कोण होता, 2 plus 3i म्हणजे z होता. therefore आपण इथे लिहिताना काय येणार, conjugate of z conjugate is equal to z. अशा पद्धतीने तुम्हाला याला प्रूव्ह करायचे, व्हेरीफाय करायचे. नेक्स्ट वन इज z into z conjugate is equal to mod z square. सेकंड वन z into z bar is equal to mod z square. z ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, z is equal to 2 plus 3i. ओके, आपण एकदा LHS कन्सिडर करूया. कन्सिडर LHS लेफ्ट हँड साइड. Left hand side is z into z conjugate. So the value of z ची value किती, z is equal to 2 plus 3i. So write down 2 plus 3i into 2 minus 3i. Z conjugate is equal to conjugate of z is equal to 2 minus 3i. दोघांचं मल्टिप्लिकेशन a plus b into a minus b is equal to a square minus b square. a square means 4. 2 square is equal to 4 minus I चा square minus plus 3 square is equal to 9. Here are 30. Therefore, z into z conjugate is equal to 13. Say this equation number 1. Okay. आता RHS consider करायचे. Now consider RHS. Now consider a right hand side. So the right hand side is mod z square. Okay. So mod z square. mod z square म्हणजे काय येणार इथे, mod z आणि त्याचा स्क्वेअर. मॉड कसं कॅल्क्युलेट करतो आपण, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर म्हणून त्याचा स्क्वेअर. सो मॉड झेड मीन्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. झेड ची व्हॅल्यू एवढी 2 प्लस 3 आहे. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. सो मॉड झेड स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, देयरफॉर मॉड झेड स्क्वेअर इज इक्वल टू mod z square is equal to square and square root cancel is 2 चा square 4, 3 चा 9, so 4 plus 9 and therefore mod z square is equal to also 30. See this equation number 2. Equation number 1 आणि 2
दोघांची पण व्हॅल्यू सेम सेम आहे 13 13. फ्रॉम 1 and 2 we can write, from 1 and 2 we write. So एक आणि दोन वरून काय लिहिणार आपण, that is z into z conjugate. Therefore z into z conjugate is equal to mod z square. ओके, अशा पद्धतीने आपण त्याला लिहिणार आहोत. नेक्स्ट वन इज z plus z conjugate is real. z plus z conjugate is real. Third one, z plus z conjugate is real. आता z ची व्हॅल्यू किती, z is equal to 2 plus 3 आहे. z means 2 plus 3 आहे, प्लस conjugate of z is 2 minus 3 आहे. Minus 3 and plus 3 I get cancel. Is equal to 2 plus 2 means 4, and 4 is real. Is real. झालं. Third one is verify. Next, fourth one is z minus z conjugate is equal to 6 आहे. z minus z conjugate is equal to 6 आहे. So याला consider करा z minus z conjugate ला. Consider z minus z conjugate. z ची व्हॅल्यू 2 plus 3 आहे, मायनस z conjugate ची व्हॅल्यू येणार 2 minus 3 आहे. 2 minus 3 आहे. So हे काय होणार, that is 2 plus 3 आहे. 2 plus 3 आहे, minus 2 minus minus plus 3 आहे. Minus 2 plus 2 cancel. 3i plus 3i that is 6 आहे. आणि आपली व्हॅल्यू z minus z conjugate is equal to 6 आहे. Hence proved. हा झाला याचं व्हेरिफिकेशन. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर किती करायचा आहे, 8 सॉल्व करायचा आहे. लास्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 9, and the question number 9 is, the question number 9 बघायचं सगळ्यात लास्ट. So the question number 9 is z1 is equal to 1 plus I. Question number 9, z1 is equal to 1 plus I and z2 is equal to 2 minus 3i. z2 is equal to 2 minus 3i. Then verify the following. Verify the following. Following verify करून बघायचे. So the first property is z1 plus z2 conjugate is equal to z1 conjugate plus z2 conjugate. z1 आणि z2 दोघांच्या ऍडिशनचा कॉन्जुगेट इज इक्वल टू z1 conjugate plus z2 conjugate. ओके, नाउ फर्स्ट अपॉन z1 plus z2 कैलकुलेट करा. फर्स्ट वन z1 plus z2, z1 plus z2. So z1 means what, 1 plus I plus z2 means 2 minus 3i. 1 plus 2, real part, 1 plus 2 is 3, minus 3 plus 1, that is minus 2i. This is z1 plus z2. Therefore z1 plus z2 is equal to this. That's a conjugate. Now conjugate of z1 plus z2, as a conjugate number 3 plus 2i. हा माइनस होता है, as a plus आला. Say this equation number 1. Now z1 conjugate is equal to, now z1 conjugate is equal to, z1 ची व्हॅल्यू किती, z1 is equal to 1 plus I. So conjugate ची व्हॅल्यू येणार 1 minus I. And z2 conjugate is equal to, z2 conjugate, z2 ची व्हॅल्यू 2 minus 3 आहे. z2 conjugate is equal to 2 plus 3i. नेक्स्ट आपल्याला z1 conjugate plus z2 conjugate करायचं आहे. सो z1 conjugate plus z2 conjugate and z1 conjugate plus z2 conjugate is equal to 1 minus I plus 2 plus 3i, and which is equal to 1 plus 2 means 3 plus 3i and minus I, that is minus 2i. That is plus 2i. This one is plus 2i. This is equal to z1 conjugate plus z2 conjugate. Say this equation number 2. Second, from equation number 1 and 2 we write, from equation number 1 and 2, equation number 1 and 2 वरून काय लिहू शकतो आपण. Therefore from 1 and 2 we get, in equation number 1
answer is 3 plus 2i. Equation number 2, answer is also 3 plus 2i. That's why Z1 plus Z2 conjugate, Z1 plus Z2 conjugate is equal to Z1 conjugate plus Z2 conjugate. This is our final answer. ठीक है, अशा प्रकारे तुम्हाला व्हेरीफाय करायचे. नेक्स्ट वन इज Z1 minus Z2 conjugate. Second one, Z1 minus Z2 conjugate is equal to Z1 conjugate minus Z2 conjugate. असं प्रूव्ह करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल Z1 minus Z2 कॅल्क्युलेट करा. Z1 minus Z2 is equal to value of Z1 1 plus I. So write down 1 plus I minus of Z2. Z2 means 2 minus 3I. So 2 minus 3I. ये किती येणार 1 plus I minus 2 minus minus plus 3I. So which is equal to 1 minus 2 means minus 1. 1I plus 3I, that is 4I. 4I. Therefore Z1 minus Z2 is equal to minus 1 plus 4I. याचा conjugate, that is therefore Z1 minus Z2 conjugate is equal to इमेजिनरीचं साइन चेंज करायचं, रिअलचं चेंज नाही करायचं. सो minus 1 as it is and minus 4I plus the minus. This one is equation number 1. Now Z1 minus Z2 conjugate. Now Z1 conjugate minus Z2 conjugate. Z1 चा conjugate calculate केलेला आपण. Z1 conjugate is equal to 1 minus I. So 1 minus I minus Z2 conjugate. Z2 conjugate is equal to 2 plus 3I. So 2 plus 3I. Okay. And is equal to 1 minus I minus 2 minus 3I. And is equal to 1 minus 2 means minus 1. So write down minus 1. Minus I and minus 3, that is minus 4I. That is minus 4I. Therefore Z1 conjugate minus Z2 conjugate is equal to this. Equation number 1 and 2 दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे, म्हणून आपण डायरेक्टली काय लिहिणार, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 we write from equation number 1 and 2. From 1 and 2 we get 1 वरून काय म्हणता येईल, Z1 minus Z2 conjugate is equal to Z1 minus Z2 conjugate is equal to Z1 conjugate minus Z2 conjugate. ओके, अशा पद्धतीने याला व्हेरीफाय करायचे. नेक्स्ट वन इज Z1 into Z2 conjugate. Third one is Z1 into Z2 conjugate is equal to Z1 conjugate into Z2 conjugate. Z1 conjugate into Z2 conjugate. So first of all Z1 into Z2 calculate करायचे. So Z1 into Z2 is equal to, so the value of Z1 is equal to 1 plus I into Z2 is equal to, so the value of Z2 is equal to 2 minus 3I. या दोघांचं multiplication, that is 1 into this bracket means 2 minus 3I. I into 2, 2I minus 3I into I square. I square म्हणजे minus 1 आणि हा minus plus. Okay, so is equal to 2 plus 3 5 minus 3 plus 2 minus I. So Z1 into Z2 is equal to 5 minus I. आणि याचा conjugate, therefore Z1 into Z2 conjugate is equal to 5 plus I. साइन चेंज होणार आहे, 5 plus I येणार. आता Z1 into Z2 conjugate दोघांचा प्रोडक्ट. Now Z1 conjugate into Z2 conjugate is equal to conjugate of Z1, that is हा Z1 आहे. Z1 चा conjugate म्हणजे 1 minus I आणि Z2 चा conjugate म्हणजे 2 plus 3I. यांचं प्रोडक्ट 1 ने मल्टिप्लाय केलं तर 2 plus 3I येणार, मायनस I ने मल्टिप्लाय केलं तर minus 2, हे minus 3I into I square म्हणजे minus 1 म्हणजे येणार plus 3. 3 plus 2 means 5 and plus 1I, 5 plus I. Okay, say this equation number 2. यालाच म्हणायचं Z1 conjugate into Z2 conjugate. अशा पद्धतीने Z1 आणि Z2 म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि 2 दोघांकडे जर लक्ष दिलं तर दोन्ही पण कशा आहेत, सेम आहे. 5 plus I, 5 plus I. So इथे काय लिहायचं, फ्रॉम 1 and 2 we get, from 1 and 2 we get Z1 into Z2 conjugate
इज इक्वल टू Z1 कॉन्जुगेट इंटू Z2 कॉन्जुगेट, Z1 कॉन्जुगेट इंटू Z2 कॉन्जुगेट अशा पद्धतीने व्हेरीफाय करायचे. आणि लास्ट प्रॉपर्टी जी आहे ती तुम्ही व्हेरीफाय करून बघायची. सो द फोर्थ प्रॉपर्टी इज Z1 अपॉन Z2 कॉन्जुगेट इज इक्वल टू Z1 कॉन्जुगेट अपॉन Z2 कॉन्जुगेट. ते तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघणार आहात. ओके, चला तर अशा पद्धतीने ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला इथे व्हेरीफाय करायच्या होत्या. ओके, चला तर फ्रेंड्स, बेस्ट ऑफ लक. थँक यू एव्हरीबडी.